विद्युत फीडर बंद करताना चूक झाली। डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाडगे वय 27 या तरुणाला 11,000 व्होल्ट विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। जमिनीपासून 35 फुटांवर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला। तब्बल 4 तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला। शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली। 5 वर्षात एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे। संगदरी मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राचप्पा नागप्पा बचुटे यांच्या शेताजवळ 2 डीपी आहेत। 1.5 महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदरी गावच्या फीडरवर घेतले होते। ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही। त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले आणि संगदरीच्या फीडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले आणि परिणामी ही दुर्घटना घडली। कुमार याला महावितरणच्या कामाचा काहीसा अनुभव होता। तिघे भाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा, तो अविवाहित होता। आपल्या गावची लाईट कशी काय नाही, गावच्या डीपीत काही बिघाड झालाय का हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता। त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते। त्या डीपीवरून वीज पुरवठा सुरू होता। वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले। डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमादार याने कुमार घाडगेला डीपीवर चढवले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादार विरुद्ध वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।